हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आता संध्याकाळचे 7:45 वाजलेत आणि पावसाने हजेरी लावली. मी मागाशी जी व्हिडिओ घेतला होता वारं कावर आणि आबाळ आलेलं त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं ना, तर त्यावेळेस काय पाऊस नाही आला. दाजी घरी आल्यावरती पाऊस यायला लागला. बरं झालं, नाही तर तुमचं दाजी कुठेतरी पावसात सापडलं असतं, भिजलं असतं, दुखणं वगैरे पावसात भिजल्यावरती. त्याच्यामुळं बरं झालं येरवाळे आलं दाजी घरी तुमचं. येरवाळे म्हणजे उशीरच झाला, पण दाजींना उशीर कशामुळं झाला ती तर मी मागाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचं दाजी गेलं आज भिगवणला ते दरवाजा, संडासचं भांडं आणि बेशिंग वगैरे ती बघण्यासाठी. तर दाजी आलेत बघा, बराच वेळ झालं. आणि येताना स्वीटीने सांगितलं होतं की आज आपण स्पेशल बिर्याणी बनवू पप्पा, चिकन, तांदूळ, बिर्याणीचं सामान सगळं घेऊन या म्हणून. तर तुमच्या दाजींनी सगळं सामान आणलेलं आहे, पण आता ना लाईट पण नाही बघा, काहीच नाही. आता या दोघांचं मोबाईल, माझा मोबाईल आहे ना, टॉर्च लावायचा, मेणबत्ती लावायची आणि मग बिर्याणी बनवायची मस्त अशी. तर चला आपण दाजींना विचारू की दरवाजा हे काय काय आणायला गेलं तर त्याचं काय झालं म्हणून. तर आपल्याला संडास बाथरूम बांधून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे हे दरवाजा, संडासचं भांडं आणि बेसिंग पाहिजे बाहेरच्या साईडला लावण्यासाठी. तर संडासचं म्हणजे कुठं बांधायचं आहे ते नियोजन आहे ना केलेलं आहे, ते नंतर ना सांगते तुम्हाला. अगोदर दाजींना विचारू आपण काय काय बघितलं आणि काय काय आणलं तर सध्या इथं काहीच नाही, पण बघून ठेवलं असं काहीतरी का पसंत पडलं का नाही ते बघू आपण. तर बोला चला. बाहेर बसलेत, गार लागतंय, इजा लवतेत, पाऊस येतोय, वारं सुटलंय. हे बघितलं का झाडं किती हालतेत, बघितलं का इकडं. आणि जांभळं तर सगळीच पडलेत आहो, सगळी मापाच्या बाहेर सगळी परपण झाली, पाय ठेवायला पण जागा नाही. हा पाऊस पाहिजे पण वारं नाही पाहिजे. आता पावसाचाच दिवस येतं ना. हा आपणला भेटायला आम्ही गेलतो ना, आणि आपणला भेटायला जाणं महत्वाचंच होतं, गरजच होती. मला ज्या दिवशी ऑपरेशन होतं ना त्याच दिवशी जायचं होतं, पण इथं स्वीटीपाशी कोणाला ठेवायची काही ॲडजस्ट झाली नाही, त्याच्यामुळे मला जायला जमलं नाही. तर त्याच दिवशी जायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी गेली काहीतरी ॲडजस्ट करून हे करून. तर तुम्ही सगळ्यांनी लगेच 2-3 कमेंट आल्या की ताई स्वीटीला असं दुसऱ्यांच्या जीवावर ठेवून नको जात जाव, किंवा काही जण म्हणले की स्वीटीला सागरकडे नेऊन ठेव म्हणून. आणि असं तू लेकीला सोडून नाही का इथं एकटीला सोडून अशी जाऊ कशी शकते तू, काय जायची गरज होती. म्हणजे अशा कमेंट आल्या की डोकंच बंद पडलं की काय कमेंटला उत्तर द्यावं म्हणून. माझं वडील आहे तर माझा जीव इथं कसा राहीन त्यांना बघितल्याशिवाय, भेटल्याशिवाय. मग फोनवरती दिवसभर फोन जरी चालू असला, व्हिडिओ कॉल चालू असू द्या किंवा फोन चालू असू द्या, पण बघितल्याशिवाय, भेटायला गेल्याशिवाय कसं दम निघणार. मग स्वीटीपाशी इथं हां काय झालं, हां स्वीटीपाशी होतं इथं कोणतरी, आणि गावातून दिरांना फोन करून सांगितलं होतं चक्कर मारा, लक्ष ठेवा म्हणून. आणि स्वीटी पण शेपमध्ये होती, सारखं फोन होता चालू, म्हणून मी जाऊन आलते. आणि तसं पण मला दम नसता निघला, आणि नसती गेली तर तिकडून अजून कमेंट केले असत्या तुम्ही कमेंट करून नाही करून मला जाणं काम होतं, भेटायचं होतं. माझे मी भेटून आले. काहीच नाही, फक्त हे दिवसात फक्त पाऊस. हा पाऊस नाही यायला पाहिजे, अडचण काहीच नाही. संडास बाथरूमची अडचण आहे तर तीच विचारायचं होतं पप्पांना. मी दुसरं सांगत बसली, सॉरी. बोला मोठ्याने बोला जरा. काय मी झाकून ठेवलंय सगळं इथं बघा, सगळी मी तयारी केली ना. इथं पुदिना घेतलाय, कांदा घेतलाय, इथं लसूण आहे, अद्रक आहे, इथं टमाटे, आणि इथं बघा इथं चिकन आहे, झाकून ठेवलंय. हो का आला कसा लगेचच. तर कोथिंबीर काय नाही, आता कोथिंबीर दाजींना सांगितलं नाही, म्हणलं कुठं वाऱ्या कावराचं हिंडायला लावायचं म्हणून नाही सांगितली. तुम्ही बोला बरं पटापटा, उगा मला ताई इकडं तिकडं काय दाखवू नको. उगा गोल्याला म्हणायला दाखवलं मला घरात जावं लागलं, माहिती आहे का. बोला. फोटो आणलेत का. हा बघितलं, पण फायनल केलं का, पसंत पडलं का तुम्हाला. हा हा उद्या परवा दिवशी का. आणि ते मिस्त्री पण बघितलंय, मिस्त्रीला सांगितलंय. हा 2 दिवसात आपल्याला काम करायचंय. हा सांगितलंय होईल, ते सामान आलं की चालूच करायचं. उद्या परवा दिवशी होईल चालू. सामान मध्ये म्हणजे राशनला जायची काही गरज नाही. हा ना. दरवाजा, बेसिंग, कडाप आतमध्ये सामान ठेवायला, ही कडाप पण पाहिजेत. हा असं बनवून घ्यायचं त्याच्यात नाही का. हे काय झालं
मग काय गरज आहे का बाहेर बसायला? कुणाला सांगितलं तुम्हाला? मी म्हणते मी एकटीच आहे तिथं, स्वयंपाक बनवते तिथं, येऊन बसा. तर दोघं पण बाहेर बसलाय तर ह्यांचा हेच विषय चालला होता बघा. तर ती पप्पा सांगत होतो स्वीटीला, हा हा ती पण म्हणजे सांगितलं म्हणजे त्याच परत त्याच्यासाठी हा जेवढं तिथं असतं ना तेवढं पाहिजे. एकदम नाही होणार, हा कारण आहे ना आपलं दोन्ही पण एकत्रच बनवायचं असं ठरलेलं आहे. तर तिथं आपण ज्यावेळेस आंघोळीला जाईन त्यावेळेस तिथं साबण, कपडे, ब्रश, कोलगेट सगळं ठेवता आलं पाहिजे. बघा मी इकडे कॅमेरा फिरवला की एकमेकाला खुणवतात आणि माझ्याबद्दल काहीतरी म्हणतात. करायचं सगळं व्यवस्थित करायचं. ते करताना तू दाखव परत. मी दाखवणारच की मग असं कसं करायचं ते. हा किती जर काय मध्ये कमेंट मध्ये ते करत नसते तर काय नाही. आणि तसं पण म्हणजे आता लगेच नव्हतं करायचं, चांगलं नियोजन होतं करायचं. इथं समोर म्हणून असं इथं वटा बनवायचा, ही भरून घ्यायचं सगळं, वटा बनवायचा, तुळशी वृंदावन बनवायचं, जिना बनवायचा, ही सगळा प्लॅन होता निवांत बनवायचा. पण आता स्वीटीमुळं पटदिशी करून घ्यायचंय थोडक्यात. तर सगळं बघून आलात, करून आलात, फायनल केलं का नुसतं बघून आलात? हा तर हा व्हिडिओ फक्त ना तुम्हाला सांगण्यासाठी मी घेते. स्वीटी उठून गेली घरात, मी बसली होता आता तुमच्या दाजींपाशी बोलत. तर फक्त तुम्हाला सांगण्यासाठी की तुम्ही कमेंट करत आहोत ना त्याच्यामुळं. तर ऐकू दाजींकडूनच बोला. वाऱ्या कावराचं म्हणलं फोन पण लावायला नको ग, फोन उचलायचा ही जा ही लवतेत ना त्याच्यामुळं फोन पण लावला नाहीत कुठं आलाय तर काय म्हणून. पाऊस चालू होता, त्या पावसात थांबलो परत. हा गावात पाऊस झाला ना? इथं नाही झालं, गावात झाला. हा इथं नव्हता, इथं आत्ता आला या. ही बघा सगळ्या वाट्यावरती पाणी आलंय निम्या. पाऊस येऊ दे पण वारं नाही पाहिजे. हा वारं नाही पाहिजे. जांभळीचं किती जांभळीचं किती फट तुटलं आणि गाडीवरती प्रवास करतात बाहेर. कारण घरनं तर निघत नाही तर वाऱ्या कावरास, पण बाहेर जी गेलेली असते ती घरी यायला निघतात ना. बारामतीला गेलो त्यावेळेस कसं दवाखान्यात पोहोचलं. हा बरं झालं होतं थोडं थोडं, पण बरं झालं ना दवाखान्यात पोहोचल्यावरती. पण इतर लोक बाहेर असतात ना, की वारं नाही पाहिजे. अचानक रस्त्यावरती किती फांद्या पडल्या होत्या, किती झाडं पडली होती. तसं नाही पाहिजे व्हायला. निसर्ग आहे, वातावरण आहे, कधी बदलून सांगता येत नाही. बरोबर 7 जूनला पाऊस चालू झाला म्हणजे आज 7 जून आहे पण पाऊस कधीच चालू झालाय. स्वीटीच्या डोळा जेवणाच्या आदल्या दिवशी माहिती आहे कसलं वारं कावर पाऊस आलता. आपण तर काय विचार केला? हा इतकं नियोजन केलंय आम्ही, इतकं पाहुणं ही येणार आणि डोहाळ जेवणाच्या वेळेस जर असं वारा कावर पाऊस जर आला तर काय होईल. तिथं जिथं डेकोरेशन केलं तिथं रानच होतं ना आपलं, मग रानात चिखल होतो भरपूर, मग सगळा राडा कार्यक्रमाचा सगळा स्कूटी होईल. लय टेन्शनमध्ये आलतो आम्ही, पण फायनली सगळं जिथलं तिथं व्यवस्थित झालं. देवाने प्रार्थना ऐकली आपली आणि थोडाही वारं नाही, पाऊस नाही, काही सुद्धा नाही, सगळं व्यवस्थित कार्यक्रम पार पडला आणि छान असा कार्यक्रम झाला. तुम्हाला पण कसा वाटला कार्यक्रम नक्की सांगा कमेंट करून. आणि आता वारं लय सुटायला लागलं तर दुसऱ्या दिवशीपासून झाला चालू डायरेक्ट वारण पाऊस. लग्नाच्या टायमाला पण तसंच. हा स्वीटीच्या लग्नाच्या टायमाला पण असंच होतं. हा तर चला असू द्या, काय नाही. दाजी आलेत आता सगळं बघून व्यवस्थित. 2 दिवसांनी आपलं संडास बाथरूमचं काम चालू होईल आणि 2-4 दिवसात बांधून पण होईल, आहे ना. पाठीमागच्या साईडला खड्डा घेतलाय संडास बाथरूमचा, तुम्हाला मागाच्या व्हिडिओमध्ये दाखवलाय. आता आवाळ लय वारल्या लागलं, निजा पण लय लावायला लागल्या. स्वीटी गेली घरात. बस चला आपण पण घरात जाऊ. ह्या खुर्च्या ठेवा साईडला इकडं, नाहीतर वाऱ्याने जाते गुडगुड करत तिकडं. हा चला हा उरकून घेते ना. फक्त कांदा टमाटर चिरायचं या. आणि हे त्या दिवशी इथं बाहेर बल होता तर कसा पाऊस दिसतो. हे बघा पाऊस येतोय, हे बघा कॅमेऱ्यावरती दिसतोय. या वाऱ्याने येतोय ती, वाऱ्याने. असं इथं नाही येत, वाऱ्याने येतोय ती सगळं आतमध्ये. हे बघितलं का? ग्वाल्यावर मला काय भांडणं करते ती मागाच्यापासनं. आता गप बसा, पावसा पाण्याचं बाहेर नका हाकलाय लाव. तुम्हाला भांडणं केली तर मग काय कामाचं नाही ना. नाही करत. तर चला व्हिडिओला करते इथंच एंड.
बाय बाय. तुमच्या इकडे आहे का नाही पाऊस नक्की सांगा कमेंट करून.